नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे टाकूस। त्याकरिता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी मैदा घेतलाय, 1 चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घेतले, चीज ग्रेट करून घेतलाय, 2 शिमला मिर्च कापून घेतल्यात, 1 गाजर कापून घेतलाय, 1 छोटा कोबी कापून घेतलाय आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता वळूया कृतीकडे। मी 1 बाउल घेतलाय, त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालत आहे, मैदा घालत आहे, बेकिंग पावडर घालत आहे आणि चवीपुरती मीठ घालत आहे। आता हे सगळे इंग्रेडियंट्स मी हाताने मिक्स करून घेते। मी इथे तेल घालत आहे मौन करता। मी साधारण 3 चमचे इतका तेल घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे तेल आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून असं मुठी वळताना ती व्यवस्थित अशी वळायला हवी। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी याचा एक कणिक मळून घेणार आहे। अशा प्रकारे हा पीठ मी मळून घेतलाय। आता यावरती थोडंसं तेल घालून परत हा व्यवस्थित मळून घेते। याचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याचं साईडला ठेवूया आणि टाकूससाठी भाजी बनवायला घेऊया। इथे मी एक पॅन घेतलाय, त्यामध्ये मी तेल घालत आहे। साधारण 2 चमचे इतकं मी तेल घेतलंय। त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे। मी 1 चमचा इतकं आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेलं आहे, ते थोडंसं आपण परतवून घेऊया। आता मी यामध्ये अर्धा चमचा इतका काळी मिरी पावडर घालत आहे, हे पण व्यवस्थित परतवून घेते। आता कोबी, शिमला मिर्च आणि गाजर या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरतीच परतवून घ्यायच्या आहेत। या भाज्या आपल्याला एकदम सॉफ्ट करायच्या नाही आहेत, थोड्या क्रंचीच ठेवायच्या। फक्त यातला जो कच्चेपणा आहे तो निघायला हवा। भाजी थोडी परतवून झाली, तर त्यामध्ये मी वेज अरोमेट घालत आहे। आता हे पण व्यवस्थित सगळं परतवून घेते। आता या स्टेजला मी यामध्ये उकडलेला बटाटा घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित परत एकजीव करून घेते। सगळ्या भाज्या व्यवस्थित एकत्र झाल्या, एकजीव झालेल्या आहेत। आता या स्टेजला मी गॅस बंद करते। आता आपण हे थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण टाकोस बनवायला घेऊया। आपली टाकोसची स्टफिंग झाले, आता आपण हे टाकोस बनवायला घेऊया। हे पीठ मी घेते, आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता थोडं पीठ मी डस्ट करते आणि याची एक पोळी लाटून घेते। जितकी पातळ पोळी असेल तितके आपले टाकोस क्रिस्पी बनतात। अशा प्रकारे मी एक पोळी लाटून घेतले। आता एक झाकण घेतलेलं आहे मी आणि त्याचे अशा प्रकारे आपल्याला
छोटे छोटे टाकोस बनवून घ्यायचे आहेत. या प्रकारे अशा आपल्याला या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळे टाकोस बनवून घेतलेले. आता त्याला मी भाजून घेते. मी एक तवा ठेवला आहे. आता त्यावरती मी हे टाकोस टाकत आहे. हे आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की असे बबल्स यायला चालू झालेले आहेत. आता याला मी दुसऱ्या साईडून पण शिजवून घेते. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडून हे टाकोस भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे टाकोस व्यवस्थित भाजून घेते आणि पुढच्या कृतीकडे वळते. मी एक टाकोस घेतला आहे. त्यावरती मी टोमॅटो केचप घालत आहे. आता हे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेते. आता ही भाजी घेतली, टाकोससाठी जी भाजी बनवली होती ती घेतली आणि एका साईडला ठेवली आहे. त्याच्यावरती हे ग्रेटेड चीज मी घालत आहे. आता हे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे मी सगळे टाकोस बनवून घेते. अशा प्रकारे मी टाकोस बनवून घेतले. आता हे आपण भाजून घेऊया. मी तवा गरम करायला ठेवला आहे. आता त्यावरती हे टाकोस मी ठेवत आहे. आपल्याला हे दोन्हीकडनं भाजून घ्यायचे. एका साईडून आपले टाकोस भाजून झालेले आहेत. आता मी याला दुसऱ्या साईडनी पण त्याच प्रकारे भाजून घेते. आता दोन्ही साईडून भाजून झाले. आता हे टाकोस असं मध्ये पण मी भाजून घेणार आहेत. आपले टाकोस तयार आहे.